प्रेमी युगलांसाठी सूचना, ही बाग नव्हे रिक्षा आहे हे ध्यानात ठेवावे. बागेत आरसे नसतात, इथे ते आहेत. क्रेडिट कार्ड किंवा लोन घ्या असा बँकेचा एका महिन्यात 4 वेळा फोन आला तर बँकेलाही 150 रुपये दंड करा. पहिल्यांदाच बाळाला बघायला आलेले पाहुणे, काय हो, मुलीचं नाव काय ठेवलंय? वडील, लोपामुद्रा. पाहुणे, बरंच जुनं नाव वाटत नाही. वडील, नाईलाज होता. पाहुणे, का बरं? वडील, तिचा जन्म 8 नोव्हेंबर 2016ला रात्री 8 वाजता झाला. बंड्या अमेरिकेत मल्टीनॅशनल कंपनीत कामाला होता. तिथे त्याने एक पाळीव पोपट विकत घेतला. रोज सकाळी हा पोपट गोड आवाजात बंड्याला उठवत असे. उठवताना तो म्हणे, सर प्लीज वेकअप, इट्स टाइम टू गो टू ऑफिस. नंतर बंड्याची बदली पुण्यात झाली. आता पोपट म्हणतो, बाजीराव उठा आता, लोळत पडायला तुमच्या तीर्थरूपांनी इस्टेट नाही कमावून ठेवली. भिकारी, तुमच्याबरोबर रोज येतात ना त्या बाईंनी पोट भरून खाऊ घातलं. जोशी काकू, काय सांगतोस? त्यांनी एवढं खायला दिलं तुला? भिकारी, त्या कंजूस नाहीत, तुम्ही पण काहीतरी द्या आता. जोशी काकू, हो तर मीही देते ना, हे घे हाजमोला. कुणाकडे पाहुणे जात असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, कृपया जाण्यापूर्वी फोन करा. एकदम सर्जिकल स्ट्राईक नको. टूथपेस्ट कंपनीचा प्रतिनिधी, आपल्या टूथपेस्टमध्ये मीठ आहे का? पुणेकर, नाही, आम्ही चवीनुसार वरून टाकून घेतो. टूथपेस्ट कंपनीने त्यानंतर पुण्यात जाहिरात करणेच सोडले. स्थळ, मासळी बाजार. मासे विक्रेता, साहेब खेकडे घ्या ना, एकदम ताजे आहेत. बंड्या, द्या मग 100 रुपयाचे. मासे विक्रेता, पिशवी देऊ का? बंड्या, नाही, काठी द्या एक, हाकत नेतो घरापर्यंत. पुण्यातील एका औषध दुकानातील पाटी, आमच्या येथे 1 रुपयात नाकाला विक्स लावून मिळेल. त्यावर एक पुणेकर, 50 पैशात नुसतं हुंगायला दिलं तरी चालेल. बायको नवऱ्याला, सांगा ना माझ्या वाढदिवसाला काय गिफ्ट देणार? नवरा, इकडे गॅलरीत ये ना, खाली बघ, ती नवी कोरी लाल रंगाची होंडा सिटी दिसते का? बायको हुरळून, अय्या तुम्ही पण असे आहात ना? नवरा, अगदी याच रंगाच्या टिकल्या आणल्यात मी तुझ्यासाठी.